होर्मुझचे महायुद्ध, जग बदलणारा इराण, इस्रायल, अमेरिका संघर्ष हे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लेखक श्री विजय लोणकर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. काय सांगाल या पुस्तकाबद्दल? गेले 3 महिने आपण होर्मुझ हा शब्द ऐकत आहोत. दूरचित्रवाणीवरील बातम्या असतील, वर्तमानपत्र असतील, सर्वत्र हा शब्द व्यापून राहिला आहे. तर हे होर्मुझ नक्की काय आहे? त्याचं स्थान काय आहे? ते कुठे आहे? आणि त्याच्यावरून एवढा वादंग का करतायत? इराण, इस्रायल, अमेरिका हे एकमेकांशी जे लढतायत, त्याचा जो संघर्ष चालू आहे, त्या संघर्षाची मुळं कशात आहेत? तो संघर्ष कशामुळे सुरू झाला? आणि हा संघर्ष आता जगाला कुठे नेणार आहे? हे सांगण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे. ज्यांना होर्मुझ नक्की आहे काय हे माहितीच नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल? तो होर्मुझ ओमान आणि इराण यांच्यातली 33 किलोमीटर लांबीची समुद्राची पट्टी आहे, ज्याला आपण सामुद्रधुनी म्हणतो. बरं. तो होर्मुझ ही एक सामुद्रधुनी आहे. पण ही 33 किलोमीटरची पट्टी आज जगाचा श्वास बनली आहे. त्याचं कारण या 33 किलोमीटरच्या पट्ट्यातून जगाला लागणाऱ्या किंवा जगाच्या गरजेच्या साधारणपणे 1/3 तेल त्या समुद्रधुनीतून वाहत असतं. त्यामुळे सामुद्रधुनी जेव्हा ही बंद झाली, तेव्हा आपण पाहिलं असेल की प्रत्येक देशामध्ये पेट्रोलच्या किमती वाढल्या, विमानं रद्द झाली, हॉटेलचे दर वाढले. हे सगळं जे घडलं ते एका ह्या सामुद्रधुनीमुळे आणि ती इराणने ती बंद केल्यामुळे. तर हे सगळ्याचा आढावा मी या पुस्तकात घेतला आहे. या महायुद्धाचा परिणाम भारतावरती कसा झाला आहे? या युद्धाचा परिणाम जगावर झाला, पण भारतावरही झाला. कारण हे युद्ध सुरू झाल्यानंतर आपली जी जहाजं होती होर्मुझपर्यंत आलेली, ती तिथेच अडकली गेली. त्यामुळे आपला पेट्रोलचा पुरवठा म्हणजे तेलाचा पुरवठा बंद पडला. तर हा बंद पडल्यामुळे अचानकच आपल्याकडं त्याची भीषण तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे त्याचा परिणाम घरातल्या गॅसपासून हॉटेलच्या दरांपर्यंत सर्वत्र दिसायला लागला. आपण अनेकदा अशा घटना पाहिल्या असतील, इथे लोक तास रांगेमध्ये उभे आहेत, पण त्यांना पेट्रोल मिळत नाही. गॅसला महिना नंबर लावूनही गॅस मिळत नव्हता. या सगळ्याचा परिणाम झाला आणि हा परिणाम केवळ व्यक्तिपुरता न राहता मग तो देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही होत जातो. तर असाही परिणाम हा भारतावर झालेला आहे. भारतावरचा दुसरा परिणाम म्हणजे भारतातले जवळपास 90 लाख कामगार खाडी देशात काम करतात. आता खाडी देश म्हणजे कोणते? सौदी अरेबिया, ओमान, कतार हे देश. ज्यांचा आता सौदी अरेबिया आणि ओमान, कतारचा या युद्धाशी काही संबंध नाही. परंतु या देशांमध्ये अमेरिकेचे तळ असल्याने इराणी त्या देशांवर हल्ले केले आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका भारताला बसला. कारण आपले कामगार तिथे काम करतात. तर युद्धाचा मानवी जीवनावर जो परिणाम होतो तो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि त्यातली एक घटना मला आजही आठवली तरी गलबलून येतं. ती म्हणजे इराणमधल्या तेहरानजवळ एक मिनाब नावाचं शहर आहे. त्या शहरामध्ये असलेल्या शजराय तय्यबा या शाळेवर झालेल्या हल्ल्यात 165 कुवळ्या मुलींना आपलं प्राण गमावं लागलं. ही घटना माझ्या दृष्टीने फार दुःखदायक आहे आणि ती मला त्रास देणारी घटना आहे. म्हणजे दुसरी घटना, जेव्हा हे युद्ध या होर्मुझची समुद्रधुनी बंद झाले आणि जहाजं अडकली, तेव्हा अनेक खलाशी तिथे अडकून पडले. जवळपास 20,000 खलाशी त्या समुद्रधुनीत अडकले. त्यातल्या एकाची मी कथा सांगण्याचा प्रयत्न केलाय. माधवन नायर नावाचा आपला जो आहे तो इंडस ग्लोरीने येत होता. तर त्या इंडस ग्लोरीने तो रस्त्यात असतानाच त्याला कळलं की समुद्रधुनी बंद झाली. शस्त्रास्त्र हे जशी युद्धांमध्ये महत्वाचे असतात, तशीच युद्धनीती महत्वाची असते. होर्मुझच्या महायुद्धाबद्दल कुठली युद्धनीती तुम्हाला जाणवते? अमेरिकेने आणि इस्रायलने लाखो रुपयांची शस्त्रास्त्रे इराणवर टाकली. मग जर $1 मिलियन एक शस्त्र जर अमेरिकेने टाकलं असेल, तर ते नष्ट करायला इराणने फक्त $20,000 शस्त्र वापरलं. त्यांची ही युद्धनीती फार मला महत्वाची वाटते. कारण त्यामुळे त्यांनी स्वतःचे पैसे तर वाचवलेच, पण त्याहीपेक्षा अमेरिका आणि इस्रायल यांचा खजिना रिकामा करण्याचं काम त्यांच्या युद्धनीतीने केलं. त्यांनी साधारणपणे $20,000 किमतीचे ड्रोन वापरले आणि अमेरिकेने मात्र F-15 सारखी किती महागडी विमानं, किती कोट्यवधी रुपयाची विमानं वापरली, पण ती यांनी नष्ट केली. ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची रणनीती होती. फारच छान. हे पुस्तक ज्यांना विकत घ्यायचं असेल त्यांनी ते कुठं घ्यावं? तर हे पुस्तक महाराष्ट्रभर सर्व पुस्तकाच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे आणि आपण ते जरूर घ्यावं अशी माझी आपणास विनंती आहे. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांपासून इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांना उपयोगी पडणारं हे पुस्तक आहे. त्यामुळे सर्वांनीच हे पुस्तक वाचावं अशी माझी कळकळीची विनंती आहे.